नव्याने सुरू झालेल्या भारतातील सर्वात लांब रोपवेने पोचलो 2500 फूट उंच असलेल्या ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळाजवळ आणि तिथली माहिती, संपूर्ण प्रवास, एकूण खर्च, आपल्यासाठी सोयी आणि सोबत अनुभवलेल्या गैरसोयी सांगायचा नक्कीच प्रयत्न केलेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे किंवा जे चालू शकत नाही 30 रुपये आणि 50 रुपये आहे. जत्रेच्या टायमाला दिवाळीत शेवटी प्रत्येकाची इच्छा असते. सकाळी 8 ते संध्याकाळी 8 आणि 5 तास कॅन्टीन वगैरे आहे आणि आपल्या महाराष्ट्राच्या आराध्य देवाचे वेटिंग रूम मस्तपैकी आहे. म्हणजे इकडली साफसफाई. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पटेल घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन व्लॉग. आता वाजले सकाळचे 6:30 आणि आता आपण आहोत मुंबईतील दादर स्टेशन येथे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्हिजिट करणार आहोत महाराष्ट्रातील प्रसिद्ध अशा मलंगगडावरती, जे समुद्रसपाटीपासून अंदाजे 2500 ते 3000 फुटाच्या अंतरावरती आहे. ॲक्च्युली मी तिथे फर्स्ट टाईम चाललो आहे, तर तिकडे ते प्रसिद्ध आहे. म्हणजे त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथाचं मंदिर आहे आणि हाजी मलंग बाबाची दर्गा आहे. त्याच्यामुळे या दोन्ही गोष्टीमुळे हिंदू आणि मुस्लिम समाजातील लोक त्या ठिकाणी व्हिजिट करत असतात. आणि आपण जाण्याचं खास कारण म्हणजे भारतातील सर्वात लांब अशी फ्युनिक्युलर रेल्वे सुविधा म्हणजेच रोपवे त्या ठिकाणी सुरू झालेला आहे. म्हणजे कसं रोपवे ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी वरती जाण्यासाठी सोयीस्कर पडते. तर अशा व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त माहिती देण्याचा नक्कीच प्रयत्न असेल. म्हणजे ॲक्च्युली त्या ठिकाणी प्रवास कसा करायचा आहे, संपूर्ण प्रवासासाठी खर्च आपल्याला किती येऊ शकतो, तिथे गेल्याच्या नंतर आपल्याला काय काय सुविधा आहेत, मला काय काय गैरसोयी वाटल्या आणि इतर गोष्टी. तर चला कोणतीही वाट न पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजच्या मलंगगडाच्या ट्रिपसाठी माझ्यासोबत आहे माझा मित्र रोहन जाधव. नमस्कार. तर चला आपण निघूया आता. तर हे बघा, आता आपण या ठिकाणी तिकीट काढलेले आहे. तिकीट आहे ती पर पर्सनची 30 रुपये. गर्दी आणि गरमीपासून मुक्तता मिळावी म्हणून सकाळी सेंट्रल रेल्वेच्या मार्गाने आम्ही निघालो दादरहून कल्याणच्या दिशेने. तर आता आम्ही कल्याण स्टेशनला पोहोचलो आहे. साधारण 1 तासाचा प्रवास होता आणि फास्ट ट्रेनने आपण आलो होतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सकाळ सकाळ आलो, त्याच्यामुळे प्रवास खूप सुंदर झाला. म्हणजे गरमी पडण्या झाली आणि ट्रेन पण खाली भेटली. आता मी या ठिकाणी नाश्ता वगैरे करतो. त्याच्यानंतर मला बघायचं आहे की कल्याण स्टेशनपासून मलंगगडाला जाण्यासाठी कोणते कोणते ऑप्शन आहे ते. नाश्ता करण्यावरनं अजून एक गोष्ट की तुम्ही जर स्वतःचा नाश्ता म्हणजे घरून वगैरे जर तुम्ही खाण्यासाठी वगैरे आणलं तर तुमची गैरसोय होणार नाही. म्हणजे असं तुम्हाला शोधा वगैरे लागणार नाही तुम्हाला. तर इथे पहिला आपण नाश्ता करूया, त्याच्यानंतर आपण पुढे निघूया. तर हे बघा, या ठिकाणी आम्ही आता इडली वडा उत्तप्पासाठी थांबतोय. 30 रुपये पर प्लेट आहे. तर या ठिकाणी जो अण्णा होता त्या ठिकाणी आम्ही नाश्ता केला. नाश्ता खूप छान होता. 30 रुपयाला प्लेट होती. आता मी इथे आजूबाजूला जे मी तुम्हाला बघाशी बोललो की विचारतो कसं जायचं ऑप्शन आहे ते, तर बरेच सारे ऑप्शन आहे. आपण इथून जर बसने गेलो, जो मला सर्वात सोयीस्कर वाटला तो आहे 30 रुपये. म्हणजे अर्ध्या तासांनी त्या ठिकाणी त्या डेपोमधनं गाड्या सुटत असतात मलंगगडासाठी. कल्याण स्टेशनपासून अवघ्या 2 ते 3 मिनटावरती आपण त्या बस स्टेपजवळ आपण आता पोहोचणार आहे. रिक्षाने जर जायचं म्हटलं तर पर्सनल रिक्षा केली तर ते 300 ते 400 रुपये त्या ठिकाणी घेतात. इथून 15 किलोमीटरचं अंतर आहे. रिक्षा जर शेअरिंगने घेतली तर ते 100 रुपये पर सीट घेतात. आणि पुढे गेल्यावरती टॅक्सी पण अवेलेबल आहे. टॅक्सीसाठी ते लोक 13-14 लोकांची वाट पाहतात आणि त्याचे 50 रुपये सीट आहे. त्याच्यामुळे तुम्ही ठरवू शकतात की तुम्हाला कशाने जायचं आहे ते. आणि वेळ वाचावा म्हणून आम्ही रिक्षाने जायचं ठरवलं, जे आम्हाला अर्ध्या तासामध्ये साधारण पोचवलं आणि 60 रुपये त्याचे घेतले. तर हे बघा, इथून आपण आतमध्ये आल्याच्या नंतर या ठिकाणी संपूर्ण अशी पार्किंग आहे. 4 व्हीलर 2 व्हीलरसाठी या ठिकाणी पार्किंग आहे. आणि अशा प्रकारे इथे हे त्याचे चार्जेस आहेत. म्हणजे 2 तास, 3 तास, 4 तास आणि 5 तास. तर हे बघा, आपण आता या ठिकाणी पायथ्याशी पोहोचलेलो आहे मलंगगडाच्या. आणि इथे आपण पाहू शकतो इथे फ्युनिक्युलर रेल्वेसाठी खूप सुंदर या ठिकाणी रस्ता केलेला आहे. इथे आपण पाहू शकतो, हे बघा, इथे गिरीदर्शनची या ठिकाणी बिल्डिंग आहे आणि इथे संपूर्ण रेल्वेची सुविधा या ठिकाणी आहे. म्हणजे इथून स्टेशन सुरुवात होते. आणि बघा, इथे आपण पाहू शकतो ना, इथे ही रोपवेचा हा संपूर्ण मार्ग आहे जो मलंगगडावरती जातो. मला सांग, आतापर्यंत प्रवास कसा वाटला? शेअरिंग टॅक्सी चांगला ऑप्शन आहे. हां, म्हणजे ॲक्च्युली कसं आहे की बसनी वगैरे गर्दी वगैरे वेळ वगैरे लागणार आणि शेअरिंगनी पटकन पण झालं आणि कमी पैशामध्ये म्हणजे 60 रुपयामध्ये आपण या ठिकाणी पोहोचलो आहोत. चला. तर हे बघा, इथे आता आपण आतमध्ये प्रवेश करतोय तिकीट काउंटरसाठी. या ठिकाणी हा बोर्ड लावलेला आहे. इथे रोपवेचा प्रवेश आहे आणि इथे आपल्याला तिकीट घर पण आहे, सोबत इथे फूड मॉल पण आहे. सुंदर. चला. तरी बघा, ही आता आपण तिकीट काढलेली आहे. रिटर्नची आहे 150 रुपये. आणि समोर इथे आपण सर्व पाहू शकतो. टायमिंग आहे सकाळी 8 वाजता सुरू होते ते रात्री 8 वाजता बंद होते. आणि बघा, परतीचे तिकीट 12 ते 75 वर्षापर्यंत 150 रुपये रिटर्न, 3 ते 12 वर्षाच्या लहान मुलांसाठी 75 रुपये रिटर्न आणि 75 वर्षांच्या वरच्यांसाठी 75 रुपये रिटर्न.
मस्त. आणि आता आपण तिकीट काढलेले आहे आणि आता आपण चाललो. तर हे बघा आता आपण आतमध्ये आलेलो आहे. खूप सुंदर असं मेंटेन केलेलं आहे या ठिकाणी. इथे समोर आपण पाहू शकतो इथे तिकीट वगैरे चेकिंग होणार आहेत. त्याच्यानंतर इथमध्ये आतमध्ये जाऊन इथे वेटिंग रूम वगैरे आहे, म्हणजे रोपवे येईपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी वाट पाहायची आहे. इथे वरती कॅन्टीन वगैरे आहे आणि त्याचे रेट पण आपण पाहू शकतो एकदम ओके आहेत. म्हणजे चाय 20 रुपये, वडापाव 25 रुपये, भजीपाव 20 रुपये, इडली 50 रुपये आणि मेदूवडा 60 रुपये. आणि हे बघा या ठिकाणी खेळण्याचं सुद्धा शॉप आहे, म्हणजे जर लहान मुलं वगैरे असतील तर इकडे ते हट्ट करू शकतील. तर हे बघा शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप या ठिकाणी आपण पाहू शकतो. आपल्या महाराष्ट्राचे आराध्य देव श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा या ठिकाणी संपूर्ण पुतळा आहे आणि तो खूप सुंदर वाटतो आणि तो फर्स्ट फ्लोअरला आहे. आणि या ठिकाणी आपण जाणार आहोत, तिथे आहे कॅन्टीन. तर हे बघा इथे तिकीट चेक झालेली आहे आणि त्यांनी स्टॅम्प पण दिलेला आहे. मस्त, थँक्यू मित्रा. इथे आतमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा किंवा जेंट्स आणि लेडीजसाठी टॉयलेट आहे आणि संपूर्ण इथे वेटिंग रूम मस्तपैकी आहे. फॅन वगैरे सगळं आहे आणि कॅमेरे पण आहे आपल्यावरती लक्ष ठेवण्यासाठी. आणि रोपवेचा मार्ग इथून आहे. तर हे बघा वॉशरूम दाखवायचं मुद्दाम कारण म्हणजे इकडली साफसफाई खूप स्वच्छ आहे आणि इथे कर्मचारी पण आहेत जे कंटिन्यू साफ पण करत आहेत. मस्त. तर अशा प्रकारे इथे आपली आता रोपवे आलेली आहे, जिची आपण वाट पाहत होतो. वाव, जबरदस्त. महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभाग ठाणे गिरियान वन आणि याच्यामधून आपण प्रवास करणार आहे मलंगडाच्या वरती जाण्यासाठी. सुंदर. तर हे बघा आता आपण चाललो आहोत या फ्युनिक्युलर रोपवेमधून आणि या रोपवेची म्हणजे एका टायमाला ह्याच्यामध्ये टोटल 84 लोक बसतात. हे विंडो सीट पकडा. वा. तर इथे आता रोपवेच्या आतमध्ये आल्यावरती तुम्हाला सुविधा सांगतो. इथे 2 प्रकारचे म्हणजे 4 विंडो सीट मिळणार. एका साईडला 7 जणं, दुसऱ्या साईडला 7 जणं. या ठिकाणी आपण पाहू शकतो इथे चार्जिंग पॉईंट पण आहे, म्हणजे इथे या बाजूला पण आहे आणि इथे या बाजूला आहे. इथे वरती आपण बघायला गेलो तर या ठिकाणी स्पीकर आहे, म्हणजे काही सूचना वगैरे असतील तर या ठिकाणी सांगतात. लाईटी आहेत, पंखे पण आहेत आणि शिवाय या ठिकाणी अशी AC पण आहे. दुसरी गोष्ट आहे बघा, समजा काही इमर्जन्सी वगैरे काही संकट वगैरे काही आली तर इथे हे असं बटन दाबून हा दरवाजा जो आहे, जो ऑटोमॅटिक दरवाजा, तो संपूर्ण या ठिकाणी ओपन होऊ शकतो. आणि आजूबाजूचे सगळे असे आहे ज्याच्यामुळे एकमेकांना आवाज वगैरे जाऊ शकतो. आणि असे स्लोपमध्ये आहे आणि ती वरती चढणार आहे आणि आता आपली थोड्या वेळामध्येच सुरू होईल. हा माझा दुसऱ्या रोपवेचा प्रवास आहे. म्हणजे पहिल्यांदा मी गेलो होतो ते जीवदानीला गेलो होतो आणि दुसरा हा मलंगडावरती. ॲक्च्युली महाराष्ट्रामध्ये असे अनेक देवस्थान आहेत जे उंचावरती आहे, म्हणजे गड्यावरती असू दे किंवा किल्ल्यावरती असू दे. मग ते देवीचं असेल, गणपतीचं असेल, नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचं असेल. तर कसं प्रत्येक ठिकाणी अशी रोपवे झालीच पाहिजे. ही रोपवे गरजेची यासाठी आहे कारण की ह्याच्यामधून मिळणारा जो निधी आहे, म्हणजे जी मिळकत आहे, ती महाराष्ट्र शासनाला पण मिळते. अशी रोपवे सुरू झाल्याने स्थानिकांना त्या ठिकाणी म्हणजे नोकरी वगैरे करून रोजगाराची संधी पण निर्माण होते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रोपवे केल्याने ज्यांना जाण्याची इच्छा आहे आणि जे लोक जाऊ शकत नाही ते थोडेसे पैसे खर्च करून वरती आरामात जाऊही शकतात. त्याच्यामुळे कसं आहे की अशा गोष्टी होणे गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे सगळा विकास होत राहील. तरी बघा इथे आपण रोपवेची सर्व सिस्टम बघतोय म्हणजे चालायची. ते बघा लेफ्ट डोअर ओपन, राईट डोअर ओपन, स्टार्ट, रेडी, स्टॉप, की, हॉर्न, इमर्जन्सी, अलार्म सगळ्या या ठिकाणी आहे. म्हणजे बटणं आहेत सगळी हे बघा. आणि आपण आता मागच्या डब्यात चढलो आहे, म्हणजे कसं इथून आता आपल्याला मागची बाजू दिसणार आहे. आणि अशा प्रकारे आपल्या रोपवेला प्रवासाला सुरुवात झालेली आहे. गणपती बाप्पा. तर हे बघा आता आपण खूप उंचावरती ॲक्च्युली जाणार आहे आणि हा प्रवास आपला या स्टॉपपासून सुरू झालेला आहे. आणि सर्व आजूबाजूचा निसर्ग, सह्याद्रीच्या पर्वतरांगा सगळं आपण अनुभवत वरती जाणार आहे. खूप छान. तर हे बघा आपण याची बॅक साईड आपण या ठिकाणावरून पाहतोय. खूप सुंदर वाटते. आणि त्या स्टेशनवरून आपण निघालेलो, जिथून आपण रिक्षाने उतरलो, जिथे आपण तिकीट काढले, ते सगळे काउंटर दिसत आहेत. आणि हा जो रोपवे आहे ना, तो सर्व टर्न करत या डोंगरामधून भागामधून सर्व प्रवेश करत आपण आता मलंगडावर चाललेलो आहे. खूप भारी. जसं जसं वरती चाललो आहे तशी उत्सुकता वाढत चाललेली आहे. खूप छान. तर हे बघा इथून ते सर्व दिसत आहेत ना सगळे. हे बघा पायऱ्या आहेत, इथे मध्ये मध्ये सर्व दुकान आहेत. हा संपूर्ण पायी जायचा प्रवास आहे. बघा इथून आपण चालत वगैरे जाऊ शकतो. हे बघा इथून म्हणजे इथून जर आपण गेलो तर 2.5 तास आणि जर इथून गेलो तर 5 ते 10 मिनटं. आणि हा प्रवास करत असताना मी अजून एक अनुभवलं म्हणजे इथे थंडीमध्ये आणि पावसाळ्यामध्ये येण्याची जी मजा आहे ना ती भाई एक नंबर. थंडीमध्ये यासाठी की एकदम असं सर्व गारवा असणार
आणि पावसाळ्यामध्ये यासाठी की हा संपूर्ण आजूबाजूचा निसर्ग आहे तो बहरलेला असणार. 2005मध्ये महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री श्री विलासराव देशमुख यांच्या काळात या प्रकल्पाला मंजुरी मिळून जानेवारी 2026मध्ये याचे लोकार्पण झाले. या नव्याने सुरू झालेल्या सोयीमुळे भाविकांना मलंगगडावर जाणे सोपे, जलद आणि सुरक्षित झाले आहे. आणि फक्त 5 मिनिटाचा प्रवास करत आता आपण रोपवेच्या वरच्या स्टॉपला पोहोचलेलो आहे. हा छोटासा प्रवास कसा वाटला? खूप छान वाटलं. हा. पटकन पोहोचता आलं. त्रास नाही, काय नाही, सर्व सोयी सुविधा पण चांगल्या. आणि हेच जर आपण चालत गेलो असतो तर दमलो असतो. वरती जाईपर्यंत स्टॅमिना संपला असता. कारण कसं आता गरमीचे पण दिवस सुरू झालेले आहेत. सर्वात महत्त्वाचं अजून एक गोष्ट म्हणजे पाणी बॉटल कॅरी करा, कधीही पाण्याची गरज लागू शकते. तर हे बघा आता आपण या रोपवेने प्रवास केला. हां नमस्ते. आणि हा बघा हा जो रोपवेचा आहे तो मार्ग आहे. हे बघा अशा प्रकारे ही रोप असते जी या रेल्वेला वरती आणि खालती खेचत असते. आणि हा संपूर्ण रोपवेचा मार्ग जबरदस्त प्रवास होता. चला आता आपण जाऊया. तर हे बघा या ठिकाणी आपण बघू शकतो रोपवेचे मोठमोठे असे खांब आहेत. आणि इकडून जो वरचून जो निसर्ग आहे ना तो भाई एकदम कमाल आहे. जबरदस्त वाटते. खूप उंच असा या ठिकाणी मलंगड आहे. इथून आपण आता दर्शनाला जाणारच आहोत. भारी. कसं वाटलं? खूप छान वाटलं. हां वातावरण पण एवढं एक छान आहे. नंबर. आणि सावली आहे त्याच्यामुळे अजून भारी वाटते. खूप छान. आलात तर म्हणजे या टायमावरतीच या. म्हणजे हां सकाळचंच ॲक्च्युली बेस्ट आहे. सकाळ किंवा संध्याकाळ. संध्याकाळ, हो. सनराईज, सनसेट किंवा पावसाळा किंवा ऊन वगैरे थंडी. कमी असेल येते त्या टायमाला. रोपवेच्या स्टेशनच्या बाहेर आल्या आल्या या ठिकाणी असे स्टॉल सुरू झाले आहेत ज्या ठिकाणी आपल्याला सर्व कोल्ड्रिंक, बिस्किट, पाणी वगैरे सर्व काही मिळते आहे. आणि सगळे प्रवासी आपल्या रोपवेमधून आलेले या ठिकाणी आता बाहेर आलेले आहेत. आता बघूया आपल्याला पुढे काय काय सुविधा दिसत आहेत ते. तर हे बघा इथून आता बाहेर आल्यावरती या ठिकाणी संपूर्ण आता सर्व पायऱ्या वगैरे चालू होत आहेत. ते पुढे आपल्याला दर्शनासाठी आपल्याला जायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे बघा या ठिकाणी अशी सर्व पालखी पण आहे. म्हणजे ज्यांना चालायला येत नाही किंवा जे चालू शकत नाही त्या लोकांना आहे. आणि तिकडे विचारलं तर 1500 रुपये रिटर्न ह्याचे घेतात. चला आपण जाऊया. तर हे बघा इथून आता आपण पायऱ्याने चालत जातो आहे. साधारण त्या दादांना विचारलं तर ते म्हणले की 10 ते 15 मिनटं लागतात. आणि तो सकाळी निघायचा माझा जो डिसिजन होता ना तो एकदम परफेक्ट होता. सावलीमध्ये मस्त हा प्रवास सुरू झालेला आहे आणि ऑलमोस्ट संपेलही. छान. तर हे बघा या ठिकाणी काट्यांची पण सुविधा आहे जी 30 रुपये आणि 50 रुपये आहे. म्हणजे कसं ज्यांना चालण्यासाठी आधार हवा असतो त्यांच्यासाठी. तर हा बघा हा तो मलंगड आहे. म्हणजे ॲक्च्युली हा वरचा संपूर्ण सुळका वगैरे आहेत ते. आणि भरपूर जे गिर्यारोहक असतात ते या ठिकाणी जातात सुद्धा. पण ते कसं सर्व सेफ्टीचे सर्व त्यांच्याकडे गॅजेट वगैरे असतात. त्यांनी ते सर्व चढण करत त्या ठिकाणी जातात. म्हणजे रोप वगैरे लावून रशीने वगैरे चढून ॲक्च्युली त्यांची ट्रेनिंग असते त्याच्यामुळे ते वरती जाऊ शकतात. काही व्हिडिओमध्ये मी पाहिलेलं सुद्धा आहे. वरती पाण्याच्या टाक्या आहेत. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा वरती छोटासा पुतळा आहे आणि मस्त वरसून निसर्ग वाटवता. मलंगड. मलंगड हा ठाणे जिल्ह्यातील कल्याणजवळील ऐतिहासिक आणि धार्मिक किल्ला आहे जो सुमारे 3ऱ्या ते 7व्या शतकात शिलाहार राजा नलदेव यांनी बांधला होता. नंतर 17व्या शतकात तो मराठ्यांच्या आणि मग नंतर ब्रिटिशांच्या ताब्यात आला. हा गड 3 टप्प्यामध्ये विभागला गेला आहे. पहिला भाग म्हणजे दर्ग्याचा, दुसरा पीरमाची आणि तिसरा गडमाथा. तर इथे आपल्यासोबत हा मित्र आहे. नमस्कार मित्रा. नमस्कार. हा नाव का तुझं? अक्षय सांगडे. अच्छा इथे अक्षय. आणि अक्षय मला सांग तू इकडला लोकलच आहेस ना? हो. म्हणजे जवळच राहणार आहेस. ओके. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे या व्हिडिओमध्ये आपण ज्या फुटेज बघितल्या होत्या ड्रोनच्या त्या अक्षयच्या मार्फत आपल्याला मिळाल्या होत्या. तर सगळ्यात आधी म्हणजे थँक्यू. कारण तुझ्यामुळे आम्हाला तो नजारा आम्ही पाहू शकलो. मला सांग की इथे या हाजी मलंग म्हणजे इथे मलंगगडावरती कुठल्या टाईमला सर्वात जास्त गर्दी असते? जत्रेच्या टायमाला, दिवाळीत, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी सुट्टीच्या टायमाला गर्दी असते. ओके. आणि तुम्ही जे वरती जेव्हा गेलेले होते तर वरती काय काय म्हणजे नजारा वगैरे सगळं कसं काय? महाराजांचा पुतळा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा. शिवाजी महाराजांचा. पाण्याची टाकी आहेत, मग दरवाजा आहे आपला, कल्याण दरवाजा. अच्छा वरती. मग ते दर्ग्यापासून तिकडे वरती जायला तरी किती वेळ लागतो? 1.25 तास. 1.25 तास. आणि चढण मला वाटतं वरतीच कठीण आहे ना एकदम? नाही वरती. म्हणजे जे ट्रेनिंगवालेच लोक वरती जाऊ शकतात. प्रॉपर ट्रॅकिंग वालेच. हा. आणि जेव्हापासून रोपवे झाल्या मग इथे गर्दी वाढलेली दिसते. ओके. पेपर वगैरे चालेल मुलांचे म्हणून जरा गर्दी कमी. हा मे महिन्यामध्ये मी पण लोक येऊ शकतील इथे. ठीक आहे चालेल. थँक्यू. आणि भेटून खूप छान वाटलं. थँक्यू. तरी बघा आता आपल्याला इथे येऊन 5 मिनटं चढून आपल्याला झालेले आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो इथे रूम वगैरे पण आहेत म्हणजे राहण्यासाठी वगैरे. आजूबाजूला वेगवेगळे सगळे स्टॉल्स पण आहेत म्हणजे काही पूजेचं साहित्य वगैरे घ्यायचं असेल तर.
तर हे बघा इथे आपण आता उंचावरती आलेलो आहे आणि समोरून जो नजारा आपल्याला दिसतोय ना तो भाई एक नंबर आहे. आणि पावसाळ्यामध्ये वगैरे एकदम हिरवगार वाहतं पाणी वगैरे खूप सुंदर वाटेल. आणि वरती आल्यावरती जी हवा वगैरे आहे ना एकदम मस्त वाटलं. सोबत हे बघा या ठिकाणी तुम्हाला दाखवतो, हे बघा या झाडांच्या मधून तुम्हाला दिसत असेल इथे संपूर्ण हेलिपॅड आहे. म्हणजे इथे नेते वगैरे जेव्हा या ठिकाणी येतात तेव्हा ते हवाई मार्गाने या ठिकाणी येत असतात. पण वरती आल्यावरती जो येण्याचा जो थकवा होता ना, जो 10-15 मिनटाचा, तो भाई या स्पॉटवरती येऊन ना लगेच दूर झाला. तर आता आपण या ठिकाणी आलो होतो जिथून मागचा निसर्ग खूप सुंदर वाटतो. मला एक सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे ज्या उत्सुकतेने मी मलंगगडावरती आलो होतो, म्हणजे मी आजपर्यंत खूप वेळा ऐकलं होतं की या ठिकाणी असं असं असते वगैरे, पण तसं पाहायला गेलं तर माझी या ठिकाणी संपूर्ण निराशा झाली. म्हणजे इकडे ज्या सोयी असतात म्हणजे लोकांसाठी वगैरे, म्हणजे खालतीपर्यंत होते जोपर्यंत रोपवेचं स्टेशन आहे ना तोपर्यंत खूप उत्तम होतं तिकडे. म्हणजे वॉशरूम, खाण्यापिण्यासाठी खूप चांगलं चांगलं वगैरे होतं. पण जसं जसं आपण वरती यायला लागलो ना तसं तसं मला थोडंसं हे वाटायला लागलं. म्हणजे खाण्यापिण्याचं वगैरे कसं काय, राहण्याची सोय जरी असली, खाण्याची सोय जरी असली, जरी प्रसादाची किंवा पूजेच्या साहित्याची वगैरे जरी असली तरी मला तेवढं वाटलं नाही. त्याच्यामुळे मी तुम्हाला तेवढं रिकमेंड करू शकत नाही. म्हणजे मी जसं प्रत्येक ठिकाणी गेल्यावरती बोलतो की तुम्ही या ठिकाणी नक्की व्हिजिट करा, तसं मी तुम्हाला तेवढं रिकमेंड नाही करू शकत की तुम्ही या ठिकाणी याच म्हणून. शेवटी प्रत्येकाची इच्छा असते. मी या ठिकाणी आलो होतो ते जी फ्युनिक्युलर जी आपली रेल्वे सुविधा जी सुरू झाली होती त्याच्यामुळे मी या ठिकाणी आलो होतो. कसं आहे की कुठल्याही ठिकाणी जेव्हा नवीन सुरुवात होते ना तेव्हा सगळ्यांची एकदाच रीग लागते. मी इकडली व्हिडिओ बघितली होती ना भाई, एवढी गर्दी होती ना की दादर स्टेशनला पण एवढी संध्याकाळची गर्दी नसते, एवढी या ठिकाणी होते. तरी कधी पण नवीन ठिकाण झाल्याचं तुम्ही 1 महिना थांबा, त्याला जरा रिलॅक्स व्हायला त्यानंतर तुम्ही आरामात त्या ठिकाणी व्हिजिट करा. इथे आल्यावर आपल्याला हाजी मलंगची दर्गा आहे, शिवाय मच्छिंद्रनाथांचं मंदिर म्हणजे त्यांचीसुद्धा समाधी या ठिकाणी आहे, गणपती बाप्पाचं मंदिर, बजरंगबलीचं मंदिर किंवा भगवान आपल्या शिवशंकराचं मंदिर, दत्ताचं मंदिर, अशी भरपूर सारे ठिकाणं आहेत. शिवाय मलंगगडाच्या वरती गेल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा त्या ठिकाणी पुतळा पण आहे, पाण्याच्या टाक्यासुद्धा आहे. पण त्या ठिकाणी फक्त जे ट्रेकर्स असतात ना, प्रोफेशनल ट्रेकर, ते त्या ठिकाणी जातात. आपण इथपर्यंत येऊ शकतो. तुम्ही जर आलात तर या ठिकाणी तुम्ही तुमच्यासोबत फूड कॅरी करा, तुमच्यासोबत पाणी कॅरी करा आणि लहान मुलं वगैरे असेल त्यांच्यावरती लक्ष वगैरे द्या. या ठिकाणी माकड वगैरे आहे सगळं. या आपलं सगळं पहा, निसर्ग पहा, सह्याद्री पहा आणि आनंद घेत तुम्ही रिटर्न जावा. तर चला, आमच्या आता परतीच्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे आणि पुन्हा साधारण 15 ते 20 मिनटाचं अंतर आपण पार करत पुन्हा त्या ट्रोपेपर्यंत जाणार आहे. आजूबाजूला सर्व काही ना काही दुकानं आहेत, म्हणजे खेळण्यांची, ज्वेलरीची वगैरे सर्व काही आहे. तर हे बघा पुन्हा आपण त्याच ठिकाणी आलो जिथून आपण सुरुवात केली होती. हा इकडे गिरिमंदन आहे, म्हणजेच आपल्या जो रोपवेचा स्टार्टिंग, म्हणजे आपल्या इकडे वरचा एंडिंग पॉईंट, आणि इथून आता वरतून रोपवे निघणार आहे आणि जी पुन्हा खालच्या दिशेने जाणार आहे. तर हे बघा आता आपण इथे तिकीट वगैरे काढली, पुन्हा दाखवली आणि आता आपण रोपवेच्या दिशेने चाललो आहे. स्टेशन जबरदस्त केलं हा. आणि इथे लिफ्ट पण आहे, म्हणजे पहिल्या माळ्यावरती जाण्यासाठी. चल मित्रा, थँक्यू. पुन्हा इथे आपण रिटर्नची तिकीट आपल्याला दाखवायची आहे आणि आतमध्ये एंट्री करायची आहे. मेट्रोसारखं या ठिकाणी हे तिकीट काउंटर आहे. जा, चल मित्रा, बाय. तर पुन्हा आम्ही या ठिकाणी आता रोपवेमध्ये बसलेलो आहे आणि एकदम निवांत वाटलं. हे मस्त AC आहे, मस्त पंखा आहे आणि रोपवे पण एकदम मेंटेन आहे. म्हणजे सुरुवातीला मेंटेन आहे, पुढे जर खराब झाली तर त्याला येणारे पर्यटकच जबाबदार असतात. त्याच्यामुळे प्रत्येकाची जबाबदारी आहे की असणारी वस्तू ही चांगली ठेवणं. ॲक्च्युली कुठल्याही ठिकाणी साफ करणं हे आपल्या हातात नसलं तरी चांगलं ठेवणं हे आपल्या हातामध्ये. आता आपण एक साधारण 5 मिनिटामध्ये आपण आता खालती पोहोचणार आहे, नंतर तुम्हाला बाहेर भेटतो. तर हे बघा पुन्हा आपण त्याच ठिकाणी आलो जिथे आपण इथे उतरलो होतो. रोहन, तू यापूर्वी पण आला होतास ना इकडे? हो. मग आता तेव्हाचं आणि आताचं तुला कसा का फरक वाटला? खूप फरक वाटला. म्हणजे एक 20 वर्षापूर्वी आलो होतो. हां. म्हणजे लहान असताना माझ्या आत्या वगैरे आम्ही यायचो इथे, तर ते होते आपले एक रिलेटिव्ह, त्यांच्यासोबत यायचो. आत्ता म्हणजे बघायला गेलं तर रोपवेच्या माध्यमातून थोडं म्हणजे असं वाटतंय सर्वांना डेव्हलप झालं आहे, पण वरती आहे तसंच आहे. आणि ॲक्च्युली खरी गरज वरती आहे. वरती आहे खरी गरज. खरं म्हणजे जेवढं डेव्हलप करण्याची गरज आहे ना ती खरी वरती आहे. हे फक्त माणसानं तिकडे नेऊन
परत तिकडची सोयी सुविधा चांगल्या नसेल तर त्याला काय अर्थ नाही. हां माणसं काय रोपवेसाठी नाही आहेत, बाकीच्या गोष्टींसाठी पण येतात. तरी बघा आता गरमीचे दिवस आहेत आणि इथे स्टार्टिंग पॉईंटला तिथे या ताईचं स्टॉल आहे. नमस्कार ताई. हां नाव का तुमचं? अच्छा वंदना ताई आहे. तुमच्याकडे ना सगळे जे उन्हाळ्यासाठी आता सगळ्या गोष्टी लागणार आहेत ना ते तुमच्याकडे आहेत. म्हणजे इथे आपण बघू शकतो इथे काकडी आहे, इथे गोड चिंच वगैरे आहे, इथे कैरीचं सर्व करून ठेवलेलं आहे आणि थंड पेय वगैरे सगळं आहे. आता ही कैरी कशी घ्यायची झाली तर 20ला 3 पाव 20ला 3 पीस 20ला 3 पीस. ओके. आणि तुमचं तरी इथे टायमिंग काय असतो मग आता दिवसामध्ये? सकाळी 8 ते संध्याकाळी 8. सकाळी 8 ते संध्याकाळी 8. आणि तुम्ही इकडले स्थानिकच आहेत काय? ओके ठीक आहे चालेल. चला थँक्यू. थँक्यू. तर चला मित्रांनो आता आपण ही व्हिडिओ इथेच संपवतो. या व्हिडिओमध्ये आपण व्हिजिट केली होती महाराष्ट्रातील प्रसिद्ध अशा मलंगगडावरती आणि इथे येण्याचं खास कारण म्हणजे भारतातील सर्वात लांब या ठिकाणी सुरू झालेली फ्युनिक्युलर रेल्वे म्हणजेच रोपवे. तर त्यानिमित्त मी या ठिकाणी आलो होतो. रोपवेची सुविधा अप्रतिम, रोपवेचं स्टेशन अप्रतिम. रोपवेच्या स्टेशनवरती जे सुविधा सर्व आहे ते सर्वांना लक्षात घेऊन या ठिकाणी केलेले आहे. म्हणजे टॉयलेट म्हणा किंवा वेटिंग रूम म्हणा किंवा कॅन्टीन म्हणा किंवा सगळे या ठिकाणी सोयी म्हणजे कचरा कोंडी वगैरे सर्व किंवा सुशोभीकरण वगैरे खूप छान केलेलं आहे. मलंगगडावरती गेल्यावर म्हणजे रोपवेने उतरल्याच्या नंतर वरती ज्या सगळे ठिकाणं आहेत त्या ठिकाणी सर्व जे आवश्यक सगळ्या गोष्टी आहेत त्या होण्याची जास्त गरज आहे आणि सुविधाचा अभाव वगैरे वरती या ठिकाणी आहे. तर आपण आशा करूया की लवकरात लवकर त्या ठिकाणी सर्व काही सुरळीत होईल, सर्व काही चांगलं होईल आणि सर्व जास्तीत जास्त लोक या ठिकाणी व्हिजिट करू शकतील. भरपूर लोक अशी पण असतात जी पायरी मार्गाने वरती जातात म्हणजे 2-2.5 तासाचा प्रवास करत वरती. म्हणजे जे आमच्याबरोबर रिक्षाने जे आले होते ते पायरी मार्गाने वरती गेले आणि आम्ही वरतून खालती आलो, कुठेही आम्हाला कुठेच काही दिसले नाही. म्हणजे ऑब्व्हियसली तिकडे 2-2.5 तासाचा प्रवास आपल्याला वरती करत जावा लागतो. तर आपण या ठिकाणी आलो होतो, जास्तीत जास्त माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली. इथे येण्याचा प्रत्येकी खर्च म्हणजे माझा एका माणसाचा झाला 260 रुपये. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्ही पाणी स्वतःचं फूड हे तुम्ही स्वतः कॅरी करा. म्हणजे कसं स्वतःचं असलं तर आपल्याला कुठे दुसऱ्या ठिकाणी गेल्यावरती आपल्याला शोधायची गरज लागत नाही, शिवाय आपले पैसेही जात नाही. शिवाय कसंही कुठे गेल्यावरती आपल्याला कुठे फूड आपल्याला आवडेल कुठे नाही आवडेल त्याच्यामुळे आपल्यासोबत असेल तर बरं पडते. म्हणजे ते आपण कुठेही गेलो तरी. आता हा व्लॉग मी इथेच संपतो. या व्लॉगच्या माध्यमातून जास्तीत जास्त माहिती देण्याचा नक्कीच प्रयत्न केला. कसा वाटला नक्की कळवा. चॅनलवर सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू अशा एका नवीन व्हिडिओवर. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय.